नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट ह्या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत. हा आपला भाग क्रमांक 6 पाहत आहोत आपण आज. आपण याच्या अगोदर 5 भाग आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तुम्ही जर ते 5 भाग पाहिले नसतील तर ते 5 भाग देखील तुम्ही पाहून घ्या. अतिशय महत्त्वाचे असे परीक्षाभिमुख प्रश्न आपण त्यामध्ये घेतलेले आहेत, जे प्रत्येक पोलीस भरतीमध्ये 100% रिपीट होतील असेच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रश्न क्रमांक पहिला आहे, भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे? मित्रांनो, उत्तर येत असेल तर उत्तर 3 ते 4 सेकंदामध्ये कमेंट करायचं आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, RBI. तर RBI ही भारताची मध्यवर्ती बँक म्हणून ओळखली जाते. पुढचा प्रश्न पाहूया. स्टेट बँक ऑफ इंडियाचे सध्याचे चेअरमन कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दिनेश कुमार खारा. तर स्टेट बँक ऑफ इंडियाचे सध्याचे चेअरमन आहेत दिनेश कुमार खारा. पुढचा प्रश्न पाहूया. हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांतर्फे किंवा पोलिसांमार्फत कोणती मोहीम राबविण्यात येते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ऑपरेशन मुस्कान. तर लक्षात ठेवा की जे हरवलेली लहान मुलं आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांमार्फत जी मोहीम राबवली जाते तिला ऑपरेशन मुस्कान या नावानं ओळखलं जातं. पुढचा प्रश्न. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही असं विचारलेलं आहे की कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पुणे. तर मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ पुणे या ठिकाणी नाही, म्हणजेच औरंगाबादला पण आहे, पणजीला पण आहे आणि नागपूरला पण आहे, परंतु पुणे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही. पुढचा प्रश्न पाहूया. अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा कधी तयार झाला होता किंवा कोणत्या साली तयार करण्यात आलेला होता? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1 जुलै 1998. तर अकोला जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा 1 जुलै 1998 या वर्षी तयार झालेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. 1 GB मध्ये किती MB असतात? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1024 MB. मित्रांनो, लक्षात ठेवा, एका 1 GB मध्ये 1024 MB असतात. पुढचा प्रश्न पाहूया. संविधान सभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक वनक्षेत्र आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गडचिरोली. तर मित्रांनो, गडचिरोली ह्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र आहे. पुढचा प्रश्न पाहूया. RTO म्हणजे काय? तर मित्रांनो, इथे RTOचा फुल फॉर्म आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर RTOचा फुल फॉर्म काय आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर मित्रांनो, RTOचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस हा RTOचा फुल फॉर्म आहे, रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस. पुढचा प्रश्न पाहूया. रिडल्स इन हिंदुइझमचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे रिडल्स इन हिंदुइझम. याचे लेखक कोण आहेत? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढील प्रश्न पाहूया.
सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा काय आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 AU. पुढचा प्रश्न, 1848 साली पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा कोणी काढली होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले. तर मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1848 साली पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली होती किंवा काढली होती. पुढचा प्रश्न पाहूया. भारतरत्न सन्मान प्राप्त झालेले पहिले बिगर भारतीय नागरिक कोण होते? बिगर भारतीय नागरिक विचारले मित्रांनो. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 खान अब्दुल गफर खान. तर भारतरत्न सन्मान प्राप्त झालेले पहिले बिगर भारतीय नागरिक खान अब्दुल गफार खान हे होते. पुढचा प्रश्न, दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10 डिसेंबर. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, तारीख 10 डिसेंबर हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन म्हणून पाळला जातो. तर पुढचा आणि शेवटचा प्रश्न, ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संगीत. तर ग्रॅमी हा जो पुरस्कार आहे तो संगीत ह्या क्षेत्राशी संबंधित आहे. हे होते आजचे 15 प्रश्न. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तसेच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.